हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपली नवोदय आणि स्कॉलरशिप दोन्ही पण परीक्षा झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण आपले मार्क्स पण पाहिलेले आहेत की मार्क किती पडतील काय. आता ज्या मुलांना चांगले मार्क भेटले त्यांचं अभिनंदनच, पण ज्या मुलांचे मार्क चांगले नाही किंवा मार्क कमी पडायले, थोडे मार्कानंच जाणार आहे किंवा कट ऑफमध्ये येण्याची शक्यता कमी आहे, असं त्यांना माहिती आहे की आता कट ऑफमध्ये आपला नंबर येणार नाही, स्कॉलरशिपमध्ये पण नाही आणि नवोदयमध्ये पण नाही. तर त्या बऱ्याचशा पॅरेंटची असं रिक्वेस्ट होती की बाबा आमचे मुलं थोडे नाराज झालेले आहेत. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवा, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी. म्हणजे फक्त नवोदय आणि स्कॉलरशिपच झाल्यावर हेच सगळं असते का? तर नवोदय पास होणं, स्कॉलरशिप पास होणं हे तर खूप चांगली गोष्ट आहे, पण पास जर नाही झालं म्हणजे याच्यावरून असं नाही की आपलं पूर्ण आयुष्य झालं बाबा याच्या पुढं आपलं काहीच नाही होणार, असं काही नाही. अजून भरपूर टाईम आहे तुम्हाला. पहा, 5वी किंवा 8वीला असाल किंवा 4थी 6वी 7वीला ज्या पण श्रेया परीक्षा, मंथन परीक्षा आहेत, ज्या पण परीक्षा आहेत त्याच्यामध्ये जरी मार्क कमी पडले तरी असं नाही की तुम्ही कुठे महाग आहे, तिथून आता प्रॅक्टिस करत जायची. तर काही गोष्टी आता आपल्याला काय करायच्या, पाहायच्या की काय काय करायचं आहे काय नाही. त्याच्यातली पहिली, आता कमी मार्क पडल्यावर काय करायचं. कमी मार्क पडल्यावर आपल्याला ते आपण गोष्टी इथं पाहायचं आहे की नेहमी अभ्यास, नेहमी परीक्षा देत राहणं. नेहमी पहिली गोष्ट आहे की आपल्याला ज्या पण परीक्षा आहेत याच्या पुढं पण येणार आहे. श्रेया परीक्षा असो, BDS असो, मंथन असो, स्कॉलरशिप असो, कोणतीही परीक्षा असेल तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही परीक्षा दिल्याने काय होणार आहे, तुमचं जे नॉलेज आहे ते वाढत जाणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स कळतील, गणिताच्या ट्रिक्स कळतील, लवकर लवकर पेपर कसे सॉल्व करायचे काय नाही त्याचा पण एक अंदाज आहे. म्हणजे किती वेळेत किती प्रश्न व्हायला पाहिजे त्याचा अंदाज आहे. काही चुका नाही करायच्या पुढे जाऊन ते पण कळेल, कारण आता पण थोड्या चुका केल्या असतील तर ते आपल्याला पुन्हा पुन्हा होऊ नये याची आपल्याला खबरदारी घ्यायची. आणि तुम्ही जर ह्या परीक्षा दिल्या तर तुमच्या ज्या मेन परीक्षा आहेत, नोकरीच्या ज्या राहतात आपल्या, म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या म्हणतो आपण, ज्याच्यावरून आपल्याला नोकरी लागते, त्याचा जे आहे त्याचा अभ्यास चांगला होणार आहे खूप. ठीक आहे, असं नाही की एकदाच दिली मार्क कमी पडले, आपण 2 वर्षापासून मेहनत करतो, मार्क कमी पडले. ठीक आहे, मार्क कमी पडणं म्हणजे एवढं काही तुमचं सगळं संपलं असं काही नाही. आपल्याला मेन आहे आपल्याला नोकरी लागणं, कुठेतरी सेटल होणं किंवा आपण कोणत्या तरी एखाद्या पदावर जाणं. ठीक आहे, किंवा डॉक्टर होणं, इंजिनियर होणं. तर नाहीच झालं तर असं याच्यामध्ये काही नाही, कारण जागा लिमिटेड आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येकाला स्कॉलरशिप किंवा प्रत्येकाला नवोदयमध्ये लागणं शक्यच नाही. जिल्ह्यातून त्याच्यात नवोदयमध्ये फक्त 80 जागा राहतात. 80 जागामध्ये नंबर लागणं म्हणजे मुश्किलच आहे. त्याच्यामुळं नंतरची गोष्ट आपल्याला ठेवायची बाबा, नियमित आपल्याला अभ्यास करायचा, खचून जायचं नाही आपल्याला. ठीक आहे, नंबर नाही लागल्यामुळं. आणि नियमित अभ्यास करत राहायचा. पहा, नियमित अभ्यास केल्याने काय होतं, मी नेहमी मुलांना उदाहरण देतो. जर आपल्याला एखादी रनिंग करायची असेल, पोलीस भरतीला जायचं आहे, रनिंग करायची, तुम्ही 1 वर्ष केलं किंवा पोलीस भरती आली म्हणून नोकरी प्रॅक्टिस करता 2-2 महिने, 3-3 महिने, 6 महिने, तर तसं होत नाही. जो व्यक्ती दररोज पळतो, मला माहिती आहे नोकरी, मला पोलीस भरतीला लागायचंच आहे, मग ते पाऊस पडो, ऊन पडो, काही पडो, जो रोज पळतो, रोज अर्धा तास, पाऊण तास पळतो, त्याचं 3-4 वर्ष किंवा 4-5 वर्षामध्ये काय होतं, त्याची रनिंग ॲटोमॅटिकली त्याचं ग्राउंड कंप्लीट होऊन जातं. काही करायची गरज नाही, रोज पळायचं. ठीक आहे, आता पळणाऱ्या माणसाची तब्येत एवढी चांगली राहते की त्यांना काही होत नाही. तसं आपण रोज अभ्यास करायचा. 5 वर्ष जर तुम्ही अभ्यास केला कंटिन्यू, जसं की 5 वर्ष पळत राहिले तुम्ही, तर तुम्हाला म्हणजे ग्राउंड तुमचं 100% कव्हर होणारच. ठीक आहे, किंवा एखादा पैलवान आहे, तुम्ही 1 वर्ष बॉडी बनवली तर ती 2-4 वर्षात उतरून जाणार आहे. 1 वर्षात 6 महिन्यात बॉडी बनवली, उतरून जाणार. पण जर तुम्ही लगातार केले 5 वर्ष जर व्यायाम केला तर ती बॉडी उतरणार नाही, ती बॉडी चांगली मजबूत होईल. ठीक आहे, ती नेहमीसाठी बॉडी राहील. तसंच आपल्याला परीक्षेचा अभ्यास पण आपल्याला काय करायचं, नियमित करायचं. सुट्ट्या असेल तरी करायचा, रविवार असेल तरी करायचा, दिवाळी असेल तरी करायचा. अभ्यासामध्ये आपल्याला काही हे करायचं नाही. हां, होऊ शकतं की बाबा एखादा तास कमी, 2 तास कमी, अर्धा तास, 1 तास 2 तास तर दररोज करायचा, कारण
सकाळी किंवा सायंकाळी आपल्याला टाईम भेटू शकतो, आपण जेवण करण्यासाठी टाईम काढतो, तसंच आपल्याला अभ्यास करण्यासाठी पण हा आपला जीवनाचा अविभाज्य घटकच आहे समजायचं. ठीक आहे, आपण सकाळची आवर करतो, आंघोळ करतो, जेवण करतो, नाश्ता करतो, चहा घेतो, दूध घेतो, जे पण ठीक आहे, त्याच्यासाठी जसं आपण वेळ काढतो तसंच आपल्याला अभ्यासासाठी पण आपला हा अविभाज्य घटकच आहे समजायचा. आणि रोज 1 तास तरी आपल्याला अभ्यास करायचाच आहे. अभ्यास कधीच स्टॉप करायचा नाही. जसं जेवण तुम्ही कधीच करत नाही स्टॉप, रोज जेवण करतात. तिथं काही म्हणत नाही बाबा कार्यक्रम आहे म्हणून जेवण सोडून टाकतो, असं काही नसतं. किंवा काहीतरी तब्येत बिघडली म्हणून आपण जेवण सोडतो, नाही, जेवण आपल्याला करावंच लागते. तसं आपल्याला ठीक आहे, तब्येत बिघडली म्हणून ठीक आहे एखाद्या वेळेस, पण एक तर व्यायाम ठेवायचा आणि तब्येत त्याच्यामुळे चांगली राहते. त्याच्यामुळे अभ्यास पण आपला रेग्युलर खंड न येता होत राहतो. तर अभ्यास नेहमी करायचा आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, प्रत्येक परीक्षेत आपल्याला सुधारणा करायची. आता ही सुधारणा कशी करायची? बरेच जण काय करतात, पेपर देतात, पेपर झाल्यावर काय करतात, पेपर देऊन झालं तर काय करतात, फक्त बघतात आणि किती मार्क पडले बघतात आणि पुढच्या तयारीला लागतात, अजून तिथे करतात. तर तसं नाही करायचं. प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजे काय? ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला तो पेपर जिथे तुमच्या चुका जास्त होत आहेत किंवा का झाली ती चूक माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बरेचसे मुलं काय करतात, ते काही करतच नाही. त्यांना ज्या गोष्टी येतात ना त्याच गोष्टीवर भर देतात आणि तिथेच खुश राहतात. ठीक आहे, तर तुम्हाला तिथे खुश नाही राहायचं. जे चुकलेत ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. माझा हा पेपर प्रश्न का चुकला, हे का नाही आला, ठीक आहे, उतार्यातले असो, गणिताचे असो, मग त्याच्यावर जास्त मेहनत करायची. जे येतं त्याच्यावर जास्त मेहनत नाही करायची, ते ऑटोमॅटिकली येतात. तुम्हाला जे येत नाही त्या भागावर मेहनत करायची. जर तुम्हाला जो भाग येत नाही त्याच्यावर जर मेहनत करत गेला तर तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होता. जे येते ते तर ठीक आहे, पण जे येत नाही त्या गोष्टीवरच तुम्हाला काय करायची, मेहनत करायची. मुलं बहुतेक तसं करतच नाही. जो भाग येतो आपल्याला त्याच्यावरच तो नेहमी अभ्यास करत राहतात, त्याचाच अभ्यास करत राहतात आणि मार्क तेवढेच येणार. तुम्ही पाहिलं तर मार्क तुम्हाला तेवढेच येणार. मग ठीक आहे, तुम्हाला 70% पडायला तर नेहमी 70%च पडतील. कधी 68% पडतील तर कधी 72%. तुमचे 70 ते 80% व्हायसाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला जे भाग येत नाहीत त्या भागावर लक्ष केंद्रित करावं लागणार. 80 ते 70 ते 80, 80 ते 90, 90 ते 90च्या नंतर 95, जेवढे पण तुम्हाला मार्क आहेत ते ऑटोमॅटिकली वाढत जाणार. ठीक आहे, कधी वाढत जाणार? जेव्हा तुम्ही जो आपल्याला भाग येत नाही त्याच्यावर लक्ष दिलं. त्याच्यानंतर पाहायचं, गणिताच्या नवीन ट्रिक जाणून घ्यायच्यात. वेगवेगळ्या ट्रिक्स राहतात. एकत्र आपल्याला सगळ्या ट्रिक्स लक्षात राहत नाही. शॉर्टकटमध्ये आपण कसं करू शकतो त्याच्यापेक्षा मी एक तर गोष्ट सांगतो, तुम्ही कॅल्क्युलेशन रोज करायची. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. आपण तर पुढे काही दिवसानंतर दररोज आपण अभ्यास देणारच आहे, ऑनलाईन अभ्यास टाकणारच आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर चॅनल जर आपला सबस्क्राईब केला असेल, फॉलो करत असाल, नेहमी करत राहणार असाल, तर आपण प्रत्येक दिवशी अभ्यास देणारच आहे विद्यार्थ्यांना. गणिताचा आणि इंग्रजीचे शब्द देणार आहेत आणि गणिताचा दररोज काही ना काही प्रश्न, तर तुम्हाला 4-5 प्रश्न, 10 प्रश्न ते दररोज करायचे. म्हणजे तुमचं गणिताचं काय होणार, कॅल्क्युलेशन लवकरात लवकर गणित तुमचे सॉल्व करून होतील. काही गणित असे राहतात, जर तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस आहे तर तुम्ही मनातल्या मनातच करू शकता कॅल्क्युलेशन. नाही तर मुलांना काय करावं लागते, सॉल्व करावं लागतं. पण वेळ वाचल. गणिताला आपल्याला जास्तीत जास्त वेळ जातो परीक्षेमध्ये, तर तो प्रॅक्टिसच गणिताचा भाग आपला काय होतो, सुधारला जातो. बेसिक गणित, जसं मी सांगितलं, बेसिक गणित हा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, लसावी, मसावी, पॉईंटचे, फ्रॅक्शनचे, अपूर्णांक काय आहे त्याचं पूर्ण एकदम, जर तुम्हाला जर हे व्यवस्थित नसेल काय बेसिक, तर तुम्हाला गणिताचं काही येणार नाही. आणि वाचनाची नेहमी सवय ठेवायची. आता कुठे पण का असणार, तुम्ही वाचनाची सवय ठेवायची. बोर्ड दिसला तर बोर्डचं वाचायचं. कुठे बाहेर गेलो बाहेर, बस स्टँडला गेलो तिथं वाचायचं. पुस्तक भेटलं पुस्तक वाचा, पेपर भेटला पेपर वाचा, जे असेल ते. वाचनाची सवय झालं तर काय होईल, तुम्हाला जो पण पेपर येईल तो एकदम म्हणजे कमी वेळेत तुम्ही वाचू शकता. आता 1-1 मिनिटाचा तिथं फरक राहतो. तुम्ही 1-2 मिनिटं काय होऊ शकता, तुम्हाला वेळ वाचू शकतो आणि तुम्हाला सारांश लवकर कळेल वाचनाची सवय असली. एक तर लवकर वाचन होईल आणि पेपर आणि सारांश लवकर कळतो. ठीक आहे, तर वाचनाची सवय असणे फार गरजेचे आहे. परीक्षेचा सराव करणार. परीक्षा म्हणजे पेपरचा. ज्या पण परीक्षा येतात ना, आता समजा आपल्याला श्रेया परीक्षा आहे किंवा BDS परीक्षा आहे,
तर जे पण पेपर आहे त्याचा काय करायचा, सराव करायचा नाही. आणि सराव केल्याच्या नंतर पहा, मी अजून तीच गोष्ट सांगतो, आपण सराव करतो आणि बाजूला पेपर ठेवून टाकतो. हे पेपर बाजूला नाही ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, त्या पेपरमध्ये किती मार्क पडले, 80 मार्क पडले म्हणून खुश नाही व्हायचं, किंवा 82-85 मार्क पडले 100 पैकी म्हणून खुश नाही व्हायचं. आता ते समजा 100 पैकी 85 मार्क पडले, तर ते 15 मार्क कुठे गेले त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. 15 मार्क मला का कमी पडले, जो विद्यार्थी ही गोष्ट करतो ना की मला एवढे मार्क कमी पडले आणि ते मला भरून काढायचे, जास्तीत जास्त तुम्ही अशा गोष्टीचा सराव करायचा ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही. तुम्ही जेव्हा येत नाही त्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करता, तुम्हाला काय होतं, तुम्हाला एकंदरीत पूर्ण तो पेपर समजेल आणि तुमचं करिअर जे आहे कुठे ना कुठे व्यवस्थित जागेवर तुमचं सिलेक्शन होईल, मोठ्या पोझिशनवर जासाल, हे 100% खात्रीनं मी सांगू शकतो. म्हणजे काय करायचं, ज्या गोष्टी येत नाहीत आपण त्या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. मार्क कमी पडतील, जास्त पडतील, पण कमी मार्क म्हणजे ज्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा होऊ नये आपल्या, त्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचं. ह्या गोष्टीवर कमी द्यायचं की मला 85 मार्क पडले, मी खुश आहे, घरचे पण खुश राहतात, ते न होता आता ते 15 मार्क कुठे गेले, कसे कटले त्याच्यावर द्या. भलेही मार्क चांगले आहेत, त्याच्यावर जायचंच नाही आपल्याला. ठीक आहे, तिथं चांगलीच गोष्ट आहे, त्यांचं ॲप्रिशिएशन करायचंच, पण आपण बघायचं आपल्या चुका ज्या झाल्या ते आपल्याला शोधून काढायच्या आणि त्याला दुरुस्त करायचं. चालू घडामोडीचा काय करायचं आहे नेहमी आपल्याला, बघा आपण जरी लहान असलं तरी चालू घडामोडी सगळ्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे काय होतं, आपला बुद्धीचा विकास होतो. ठीक आहे, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत होतात, जगात काय चाललं काय नाही. मग तुम्ही पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये सहज सगळ्या गोष्टी सहज करू शकता. म्हणजे अजून 10 वर्ष असतील तुम्हाला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी, तर तुमचं 10 वर्ष आधीच्या बऱ्याचशा घडामोडी विचारल्या जातात. त्याच्यामुळे कसं आहे 10 वर्षापर्यंतच्या, त्याच्यामुळे जर तुम्ही आतापासूनच जर न्यूज चॅनल वगैरे फॉलो केले, पंतप्रधान काय, अर्थमंत्री काय, तर ॲटोमॅटिकली थोडंसं तुम्हाला नॉलेज येणं सुरुवात होते. म्हणजे पेपर वाचत जा, थोड्याशा न्यूज पाहत जा, त्याच्यानं तुमचं काय होईल की नॉलेज वाढेल. आणि परीक्षेमध्ये एखाद्या मार्क कमी पडले म्हणून खचून जायचं का आपल्याला, नाही जायचं, मेहनत करत राहायची. झालं तर शक्यतो तुम्हाला लायब्ररी जॉईन करायची एखादी तुमच्या आजूबाजूला असलं. लायब्ररीमुळं भरपूर फरक पडतो. एखाद्या जागी जास्त वेळ बसण्याची सवय लागते, कोणाशी न बोलायची सवय लागते. नाही तर आपण काय करतो, थोडा वेळ घेतो अभ्यास, झालं की काय करतो 10-15 मिनिटात ठेवून टाकतो, किंवा अर्धा 1 तास 2 तास करतो आणि ठेवून टाकतो. आणि मधातच कोणीतरी आपला मित्र बोलतो, आपण बोलत बसतो, बोलता बोलता करतो. तसं नाही करायचं. एकदम शांत वातावरणात आपल्याला जर अभ्यास करायचा तर आपल्याला आसपास लायब्ररीची भलेही आपली थोडीशी फीस जाईल, 300-400-500 जिथे जेवढी असेल तेवढी, पण काय होतं तिथं शांतपणे तुमचा अभ्यास होईल. ठीक आहे, अशा प्रकारे मी काही गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर थोडीशी मदत तुम्हाला नक्कीच होईल तुमच्या जीवनामध्ये आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा.